नमस्कार. बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील मौजे कुरनूर या गावातून. कुरनूर येथील नागनाथ विद्या विकास विद्यालय प्रशालेमध्ये सन 1996-97च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला. तब्बल 28 वर्षांनंतर या सर्व माजी विद्यार्थ्यांनी या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. तब्बल 28 वर्षांनंतर एकमेकांना पाहिल्यानंतर अनेकांच्या भावना अनावर झाल्या, अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर या गावातील नागनाथ विद्या विकास विद्यालय प्रशाला या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा तब्बल 28 वर्षांनंतर अतिशय उत्साहात संपन्न झाला. हा क्षण, हा नयनरम्य क्षण आपण पाहू शकता. अक्कलकोट तालुक्यातील नागनाथ विद्या विकास विद्यालय कुरनूर या गावातील. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्रशालेतील सर्व माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी होते. सर्व माजी शिक्षकांचा या माजी विद्यार्थ्यांकडून यथोचित मान सन्मान करण्यात आला. या सर्व माजी शिक्षकांचा पुष्पवृष्टी करत या सर्व माजी विद्यार्थ्यांनी अत्यंत मनोभावे स्वागत केले. हा नयनरम्य क्षण आपण पाहू शकता. अक्कलकोट तालुक्यातील नागनाथ विद्या विकास विद्यालय कुरनूर या गावातील आपण पाहू शकता. तब्बल 28 वर्षांनंतर हे सर्व माजी विद्यार्थी एकवटले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद किती आहे हा स्पष्टपणे दिसून येत आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व माजी विद्यार्थिनी जितके आले आहेत त्यांना सुद्धा मानाचा फेटा या ठिकाणी मारण्यात आलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी देखील महाराष्ट्राच्या परंपरेनुसार सर्वांनी मानाचा फेटा परिधान केलेला आहे. अतिशय पारंपरिक पद्धतीने आणि जुन्या आठवणींना उजाळा देत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व प्रशालेतील निवृत्त सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान झालेले आपणास दिसत आहेत आणि या सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावर देखील समाधान दिसत आहे. उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतींच्या मूर्तीच्या पूजनाने झाली. प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ही पूजनाने होत असते, त्यामुळे या कार्यक्रमाची सुरुवात देखील माता सरस्वतींच्या मूर्तीच्या पूजनाने झाली. या कार्यक्रमात प्रमुख रोल असलेले अर्जुन काळे यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना केली. काय म्हणाले पाहूयात. ओळख करून देऊ. आजचा हा क्षण खूप खास आहे. तब्बल 28 वर्षानंतर आपण सगळेजण एकत्र आलो आहोत. तेही आपल्या नागनाथ विद्या विकास प्रशाला च्या आठवणींना उजाळा देण्यासाठी. शाळा म्हणजे केवळ इमारत नाही, ती एक संस्काराची पाळणा आहे. या शाळेत आपण हसणं शिकलो,
पडून उठणं शिकलो, शिकणं शिकलो, समजून घेतलं आणि आयुष्याचा पहिला धडा घेतला. आज आपण वेगवेगळ्या क्षेत्रात असलो तरी आपल्या मुलाशी ही शाळा आहे. आजचे हे स्नेह संमेलन म्हणजे जुन्या मैत्रीचे धागे पुन्हा जोडण्याचा प्रयत्न, विसरलेल्या आठवणींना पुन्हा जिवंत करण्याचा आनंद आणि आपल्या आयुष्याचा प्रवासाचा उत्सव आहे. या कार्यक्रमात सर्वात भावनिक भाग म्हणजे आपल्या आदरणीय शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे. आज आपण जे काही आहोत त्यामागे त्यांच्या मेहनतीचा, मार्गदर्शनाचा आणि विश्वासाचा मोठा वाटा आहे. गुरुजनांनी दिलेले संस्कार आज आपल्या योग्य आयोगाची ओळख करून देतात. आजचा कार्यक्रम आनंदी, अनौपचारिक आणि हास्याने भरलेला असेल. जुन्या आठवणी, गप्पा अशा आणि शेवटी गुरुजनांप्रती आदरांजली अर्पण करून हा सुंदर दिवस आपण साजरा करणार आहोत. चला तर मग भूतकाळाच्या आठवणीमध्ये रमूया, वर्तमानाचा आनंद घेऊया आणि भविष्यासाठी नव्या आठवणी तयार करूया. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेनंतर दुर्दैवाने निधन झालेल्या माजी शिक्षकांचं आणि माजी विद्यार्थ्यांचं ज्यांचं निधन झालेलं आहे अशा सर्वांना माजी विद्यार्थ्यांच्या वतीने या प्रसंगी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 2 मिनिटे स्तब्ध उभे राहून या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिक्षणाबरोबरच सामाजिक जीवनात कसे जगावे याची कला व ज्ञान देणाऱ्या सर्व गुरुजनांचा ऋण फेडणे तर या जन्मी शक्य नाही, पण या सर्व गुरुजनांचा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्व माजी विद्यार्थी या प्रशालेच्या प्रांगणामध्ये एकवटले होते आणि याच ध्येयदृष्टीतून आणि एकमेकांच्या भेटीगाठी सुखदुःखांची देवाणघेवाण करण्यासाठी तब्बल 28 वर्षानंतर कुरनूरच्या नागनाथ विद्याविकास विद्यालय या प्रशालेमध्ये सर्व माजी विद्यार्थी एकवटले आहेत. गावाकडे शेती पण आहे, दोन्ही पण कामं करतो. आणि आपल्या कार्यक्रम निमित्तानं सर्वांना आले, सर्वांना माझा नमस्कार. आणि आपले विद्यार्थी असेच ही संघटना आपली तशीच ठेवा आणि आपले शिक्षक लोक त्यांचा आशीर्वाद आपल्याला असंच राहील आणि कार्यक्रम चालू ठेवा. ओके. करेल तुमच्या सुखी संसारामधून वेळात वेळ काढून आज आम्हाला दिलात त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. मी रवी सलगरे, मला 2 मुलं आहेत. एक मुलगा 12वीला, एक मुलगा इथंच 9वीला शाळेमध्ये. माझा व्यवसाय शेती, लोकांना विटा टाकणे, वाळू टाकणे विथ पॉलिटिक्स या कार्यरत आहे. आणि सर्वांच्या आशीर्वादानं, एक आशीर्वादाची तुमची मला गरज आहे. मी कुरनूर पंचायत समितीमधून राष्ट्रीय समाज पक्षाकडून उमेदवारी भरलेली आहे. तरी तुमच्या माझ्या हक्काच्या माणसाकडनं ही सांगायची स्टेज नाही आहे, पण एक हक्क, एक माझे गुरुवर्य पाठीमागे आहेत, त्यांचा एक आशीर्वाद लाभावा यासाठी तुम्ही सगळ्यांनी तुमच्या घरातल्या माणसांना किंवा तुम्हाला येता नाही आलं तरी तुमच्या घरातील माणसाला कपशी या चिन्हावर एक फुलीचा शिक्का मारून मला एक आशीर्वाद द्यावा ही माझी एक विनंती आहे. धन्यवाद. 3 लेकरं आहे, ती 2 मुली, एक मुलगा. मुलगा 11वीला, एक मुलीचं लग्न झालंय आणि एक मुली आता मुलगी एक सध्या 10वीला आहे. पुढील गोविंद गायकवाड याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि बऱ्याच शिक्षकांचा मृदू स्वभाव म्हणलं तर माने सरांचा घ्या, कडक स्वभाव म्हणलं तर व्यंसल सरांचा घ्या, शेख सरांचा स्वभाव, जाधनुरे सरांचा, सुरवशी सरांचा, बेडगे सरांचा, सर्व शिक्षक अतिशय आदर्शवत आहेत. यांना आम्ही पुण्यात आम्ही सद्भावना प्रति नमस्कार, मी आहे सध्या अक्कलकोट तालुक्यातील मौजे कुरनूर या गावामध्ये
या गावातील नागनाथ विद्या विकास प्रशाला कुरनूर या शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आज अतिशय उत्साहात संपन्न झाला. तब्बल 28 वर्षानंतर हे सर्व प्रशालेतील माजी विद्यार्थी या ठिकाणी एकवटले आहेत आणि आपल्या सुखदुःखांचा आणि आपल्या जीवनातील अनेक घटनांचा देवाणघेवाण आज या ठिकाणी पाहण्यास मिळाला. कभी खुशी कभी गम हा जो शब्द जसा वापरला जातो त्याचाच परिचय या ठिकाणी आज आम्हाला आला. या ठिकाणी आहेत सर्व माजी विद्यार्थी, त्यांच्याकडून जाणून घेऊया. तब्बल 28 वर्षानंतर ते एकमेकाशी भेटलेले आहेत, त्यांच्या काय भावना आहेत. मॅडम, तुमचं नाव सांगा आणि तब्बल 28 वर्षानंतर तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, तुमच्या काय भावना आहेत? माझं नाव प्रतिभा पाटील, माहेरचं नाव सासरचं नाव माझं प्रतिभा आंबोळे. मला खूप छान वाटतं. भरपूर वर्ष झालं, मुलांचे चेहरे पण आम्हाला लक्षात नव्हते. खूप आनंद वाटतो. बरं, 28 वर्षानंतर भेटताय मॅडम तुम्ही, आपल्या सर्व मित्रांना वगैरे भेटलात, मैत्रिणींना भेटलात, काय भावना आहेत तुमच्या? नूरजहा मुल्ला माझं माहेरचं नाव आहे, नूरजहा कोरगू सासरचं नाव आहे माझं. आम्हाला प्रत्येकी बघितलं तर चेहरे ओळखू येणार, आता भेटलं तर खूप आनंद झालाय सगळ्यांना. 28 वर्षानंतर भेटलेले आहेत, त्यांना खूप आनंद झालेला आहे. तर मॅडम, तुमचं नाव सांगा आणि तुमच्या काय भावना आहेत तब्बल 28 वर्षानंतर भेटताय? मी कल्पना धोंडीबा मोरे, आत्ताचं नाव कल्पना राजाराम सुरवते. 28 वर्षांनी परत भेट होती. परत आत्ता शाळा आमची आज भरल्यानंतर पहिल्यासारखं वाटतं, म्हणजे बालपणाच्या आठवणी आम्हाला पुन्हा एकदा जाग्या होत आहेत. धन्यवाद. मॅडम, तुमचं नाव सांगा आणि शाळेतील काही आठवणी सांगा. तब्बल 28 वर्षानंतर भेटताय, तुमच्या भावना या ठिकाणी व्यक्त करा. मी अर्चना भाले, माहेरचं नाव सासरीचं नाव अर्चना श्रीकांत होते. इथे येऊन खूप आनंद झाला, सगळ्यांना भेटून खूप बरं वाटलं. आणि शाळेच्या आठवणी वगैरे? शाळेच्या आठवणी काही नाही. आम्ही या शाळेमध्ये खूप मस्ती केलो, काही दंगा हे केलो, भांडणं केलो, पण आज आम्हाला भेटून एवढा आनंद होतोय की ते आम्हाला शब्दात व्यक्त करता येत नाही. शाळेत असताना भांडणं देखील केलो, त्याचं त्यांनी कबुली दिलेलं आहे. तर पुढे पाहूया. मॅडम, काय आठवणी, शाळेतील काही आठवणी, शिक्षकांच्या आठवणी, तुमची काय भावना आहेत? खूप आनंद होतो हा वातावरण बघताना. आता पण शब्दात काही सांगता यायचं नाही, मनापासून आनंद वाटतो. त्यांना मनापासून आनंद झालेला आहे. तब्बल 28 वर्षानंतर ते भेटलेले आहेत. मॅडम, काय भावना आहेत तुमच्या? मी नंतर म्हणतो. माझं नाव मंजुळा राम खांडेकर. आमच्या 28 वर्षानंतर भेट झाली, सगळ्यांना बघून आनंद वाटला. धन्यवाद. मी भाग्यश्री देशमुख, मित्रमैत्रिणीला भेटून खूप आनंद झाला. तब्बल 28 वर्षानंतर सर्वजण एकवटले आहेत, काय भावना आहेत मॅडम? मला असं वाटतं की 28 वर्षानंतर आम्ही पुन्हा 28 वर्षी पाठीमागे गेल्यासारखं वाटतंय. मग त्यावेळेसच्या खूप आठवणी, गमती खूप आठवतात. माझं नाव इथलं बेबी भानदास पेडगे आहे. तुमची कलर रेखा विश्वजित शिंदे आहे. आमची फॅमिली मोठी आहे, पाटील घराला आहे. त्याच्यामुळे माझा एक वकील दीर आहे, एक इंजिनियर आहेत, 2 बाकी शेती करतात. माझे मिस्टर मोठे असल्यामुळं बाकी सगळं बघतात आणि मला खूप आनंद होतो. आणि असं वाटतं की पुस्तक कितीही जुनं झालं असतं तर त्यातले शब्द नवीनच असतात. एवढं सांगून खूप आनंद. धन्यवाद मॅडम. तर काय सांगाल तुम्ही, तुमच्या भावना काय सांगाल? 28 वर्षानंतर आम्ही सगळेजण एकत्र आलोय. हा कार्यक्रम खूप छान झाला, सगळ्यांना आनंद वाटतोय. आम्ही सगळे एकत्र आलो. लहानपणाचे जे मित्र मैत्रिणी आहेत ते सगळे एकत्र येऊन आपण सर्वांनी हा कार्यक्रम छान पार पाडलाय. सरांचे आशीर्वाद, सर्वांचे सगळे आपण एकत्र आल्यामुळे हा कार्यक्रम छान झालाय. तर अक्कलकोट तालुक्यातील मौजे कुरनूर या गावामध्ये नागनाथ विद्या विकास प्रशाला कुरनूर या ठिकाणी मी आलेलो आहे. तब्बल 28 वर्षानंतर 1996-97 ची ही बॅच आहे. तब्बल 28 वर्षानंतर ते एकवटलेले आहेत. या ठिकाणी गुरुजन देखील आहेत. या विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा सन्मान देखील अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी केलेला आहे. सर, काय तुमच्या भावना आहेत? तब्बल 28 वर्षानंतर हे सर्व विद्यार्थी एकवटलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं गुरुजनांचा मान सन्मान देखील त्यांनी केलेला आहे. याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया? 96-97 ची आमच्या शाळेतील ही बॅच आहे. जवळजवळ 28 वर्षानंतर एकत्र येऊन आम्ही सेवानिवृत्त झालेले शिक्षक आहोत. या शिक्षकांच्या बद्दल जे आदर व्यक्त करून आमचा सत्कार आणि आमचा सन्मान त्यांनी केला, याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटला. आणि गेली 28 वर्षानंतर आज हे सर्व विद्यार्थी एकत्र येऊन
शाळेबद्दल आणि शिक्षकांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली, त्याबद्दलही मला त्यांच्याबद्दल अभिमान आहे. धन्यवाद. नमस्कार, मी स्वामीराव सुरवसे सर. गेल्या 2-2.25 तपाच्या नंतर की 96-97ची बॅच या ठिकाणी गेट टुगेदरसाठी एकत्र आली आणि त्यांनी आमच्या ज्या शिक्षकांचा सन्मान केला, हा सन्मान म्हणजे सर्वश्रेष्ठ सन्मान आहे. आणि त्यामुळं त्यांनी जे आमच्याबद्दल आदर आणि सन्मानाची भावना राखली आणि खरोखरच त्यांना पाहून खूप आनंद झाला. या ठिकाणी मी ह्या 2 शब्द व्यक्त करतो. तर काय भावना आहे तुमच्या? तब्बल 28 वर्षानंतर विद्यार्थी एकवटलेले आहेत आणि हा क्षण अनमोल असा क्षण असतो जेव्हा सर्व विद्यार्थी मोठ्या कालावधीनंतर पुन्हा त्याच शाळेमध्ये येतात आणि एक उत्सव म्हणून साजरा करतात, गुरुजनांचा आदरातिथ्य करतात. तर ते याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? मी सुरेश माने सर. तब्बल 28 वर्षानंतर हे सर्व माझे विद्यार्थी एकत्रित येऊन हा जो आनंद सोहळा साजरा केला, खरोखरच आनंदी अशा प्रकारचं वातावरण आहे. आतापर्यंत जे कार्यक्रम झाले ते अतिशय उत्स्फूर्तपणे सर्वांनी सहभाग घेतला. शाळेतल्या ज्या काही आठवणी आहेत, गमती आहेत, ते त्यांनी याला उजाळा दिला. आणि आम्ही सर्व माजी विद्यार्थी आहोत. आम्ही विद्यार्थ्यांना जे काही आतापर्यंत दिलेलं आहे, संस्कार म्हणा, शिक्षण म्हणा, ते सर्व संस्कार त्यांनी आपल्या मनी उतरवलेले आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे. कारण आमचा आतापर्यंत जो काही विद्यार्थी आहे ते सर्व बिगर व्यसनी आहेत. याचाही आम्हाला अभिमान आहे. आणि प्रत्येक विद्यार्थी जो आहे तो आपापल्या पायावर चांगल्या सुस्थितीमध्ये उभारलेला आहे. याचाही आम्हाला अभिमान आहे. यापुढेही अशा प्रकारची उत्तम अशा प्रकारची प्रगती हो, हीच सदिच्छा व्यक्त करतो. तर आता आपल्या सोबत आहेत सोलापूर जिल्हा घडामोडीचे संस्थापक विवेक शेकापुरेजी. सर, काय सांगाल? ही तुमची बॅच आहे, तब्बल 28 वर्षानंतर तुम्ही एकवटलेले आहात. काय भावना आहेत तुमच्या? 1996-97चं आमचं जे बॅच आहे हे बऱ्याच वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो. गेल्या 5 वर्षापासून आमची तयारी सुरू होती. पण एकवटण्यासाठी जो संपर्क पाहिजे होता तो हळूहळू जुळत गेला आणि आम्ही आता सर्वांनी एकत्र येऊन हा मेळावा केलेला आहे. आमच्या दररोजच एकमेकांच्या लहानपणाच्या आठवणी ग्रुपवर शेअर करतो आणि इथं देखील आज आल्यानंतर पुन्हा आम्ही त्याच शाळेत आणि त्याच वयात आहोत की काय असं वाटतंय. आमचं 45 हो 40 हो त्या वयाचं इथं काही परिणाम दिसत नाही. आम्ही अजून बालपणात आहोत आणि आमचे शिक्षक तेच आहेत आणि अजून तसेच दिसतात. ही एक चांगली गोष्ट आमच्यासाठी आहे. आणि त्या सर्व आमच्या गुरुजनांना उत्तम आरोग्य लाभो आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात यश मिळो हीच मी अपेक्षा करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि एक अशी आठवण सांगा की तुमच्या ज्या गोष्टीसाठी तुमची ही बॅच आठवणीत राहिली होती. सर्वप्रथम आपण आयुष्यामध्ये खूप काही कार्यक्रम करतो आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बरेच कार्यक्रम होत असतात. आणि त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाची पद्धत किंवा आपण जे रुसवे फुगवे म्हणतो ह्या गोष्टी असतात. पण असा कार्यक्रम एकत्र येऊन विद्यार्थ्यांनी करणं हा कार्यक्रम म्हणजे फक्त एकच मला बालपणाची कविता आठवते, आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. जी कविता उभ्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना आपण कुठंच म्हणू शकत नाही. पण ज्यावेळेला आपण वर्गमित्र या ठिकाणी एकत्र ज्यावेळेला येतो त्यावेळेला त्या कवितेची आठवण आल्याशिवाय राहत नाही. अशा आठवणी खूप आहेत. शब्दात सांगता येत नाहीत आणि मनातून व्यक्त पण करता येत नाहीत. काही गोठलेले असतात, काही दबलेले असतात. पण आठवणी ह्या आठवणीच असतात. आठवणी ह्या शब्दात सांगणं फार कठीण जातं. शब्द अपुरे पडतात. एवढ्या आठवणी मोठ्या असतात. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आपल्या गुरुजनांचं जे आपण मार्गदर्शन म्हणतो किंवा जो आज मी असो किंवा माझे सगळे वर्गमित्र असो आम्ही जे आजच्या कंडिशनला आहोत त्याला एकमेव आधार असतो म्हणजे आपण जो पक्का पाया म्हणतो तो पक्का पाया जे आमच्या बालवयामध्ये रचला गेला त्या पायाचे खरे म्हणजे शिक्षक जनांना मला त्या गोष्टीचं श्रेय द्यावंसं वाटतं. या ठिकाणी मला वाटतं एक छोटीशी कविता आहे शाळेबद्दल. ज्या वेळेला मी लहान असताना ती कविता लिहिली होती. समाजाचं भान होतं म्हणजे सामाजिक भान
ज्या वेळेला आपण बघतो, म्हणजे समाजामध्ये काही व्यवस्था असतात, त्या व्यवस्थेमध्ये प्रत्येक आई वडिलांची एक इच्छा असते, जा पोरा जा नग म्हणू नगस, शाळेत जाताना खोटाडबाई लगत करू नगस. तर ही जी कविता आहे, या कवितेमध्ये मला एकच सांगावंसं वाटतं, जा पोरा जा नग म्हणू नगस, शाळेत जाताना खोटाडबाई लगत करू नगस. अरे राजा, मी लहानपणी आईच्या मागं खुरपणीचं गवत गोळा केलं, ताटर होताच बानं माझ्या खांद्यावर फावडाने टिकाव दिलं. त्याच्यावर आयुष्यात सुखाशिवाय दुःखच मोठी झाली. बाळा, त्यात मी बी 3 पोरीची लग्न केली. बाळा, त्यात मी 3 पोरीची लग्न केली. थोरली जळून मेली, मधली वांज म्हणून आई बापाच्या नाव पायी सासू सासऱ्यांचा जास सोचते. बाळा, तुझी धाकली बन लय मोठ्या घरी दिली, पण मोठी ती खोटी माणसं, धाकलं जवाई एडसनं नेलं. 17व्या वर्षी तुझ्या बहिणीनं विधवेचं रूप धारण केलं. म्हणून सांगतोय, जा पोरा जा नग म्हणू नकस, शाळेत जाताना खोटाडबाई लगत करू नकस. ध्यान देऊन ऐक बाळा, ध्यान देऊन ऐक बाळा, स्वामी विवेकानंदाचं धड. ध्यान देऊन ऐक बाळा, स्वामी विवेकानंदाचं धड. खूप खूप कष्टानं काढतोय तुझ्या माझ्या आयुष्याच्या मात्र्यातलं खड. पाय उचलून ठेव, गाडीचा वखत झालाय, अंधारलेलं आयुष्य सावरून सावरून म्या तुझ्या शाळेचा मार्ग मोकळा केलाय. आणि ही जी शाळा ज्या वेळेला आपल्याला भरते, त्यावेळेला आपल्या आई वडिलांच्या पण भावना या शाळेपर्यंत पोहोचलेल्या असतात. प्रत्येक आई वडील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठवत असताना त्या एक सामाजिक परिस्थिती पण त्यामध्ये बिंबवलेली असते. आणि या सगळ्या बदललेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये आम्हाला घडवण्याचं ज्या शिक्षकांनी काम केलं, त्या शिक्षकांसमोर परत एक वेळ 28 वर्षानंतर आम्हाला एक दिवस शाळा करण्याचा हा जो योग आला, त्याबद्दल आनंद. धन्यवाद. धन्यवाद सर. गायकवाड 96-97 ते आमची बॅच. आज आमचे सर्व वर्गमित्र वर्य सगळे एकत्र आले. असं वाटतं मला आज मी 10वीत शाळेत आलोय आज. धन्यवाद. त्यानंतर तुम्ही सर्व मित्रांना भेटताय, काय भावना आहेत तुमच्या? काही आठवणी अशा सांगा की पुन्हा 28 वर्षाच्या अगोदरचं वातावरण आता निर्माण झाली पाहिजे, अशा काही आठवणी सांगा. आमची 96-97 ची बॅच खूप मस्तीखोर होती आणि त्यात हुशार विद्यार्थी जेवढे होते ना, त्यापेक्षा जास्त डबन होते आणि त्यांचं पण प्रगती चांगली झालेली आहे. हा टेन्शन नाही त्यांचं पण. आणि एवढी मस्ती करत होते, बालाजी बिराजदार, श्याम शिंदे, खंडोबा, अर्जुन काळे, अर्जुन महेश काळे, सर्वजण आगाव जेवढे होते ना, ते आता शांत झालेले आहेत. आता त्याची आठवण येऊ लागले आणि आता आपण आज एक दिवस एन्जॉय करणार आहे, पूर्ण दिवस. धन्यवाद. सामने चालू असताना झालेले अ ब 10वी अ ब म्हणा किंवा 8वी अ ब ची अशा वेळेस झालेल्या काही घटना जे की ज्याच्यामुळे तुम्ही चर्चेला गेला होता, तुम्हाला शिक्षा वगैरे मिळाली होती, अशा काही घटना असतील तर शेअर करा नक्की. भरपूर वेळा भांडण झाले होते. मला तर सुरुवातीच्या हैबती सर आपले मुख्याध्यापक होते, 2-3 वेळा दाखलाच काढून दिले होते. एवढं शिकूच नको पुढे, तो शिकणार पण नाही. तरी मी 12वी पास झालोय, 12वी पण शिकलोय. असंच होत. नमस्कार, मी देवीदास जाधव. माझी आठवण म्हणजे मी एक बिझनेसमॅन आहे. बिझनेसमॅन म्हणजे कायम बिझनेसमध्ये असताना ताणतणावाचं वातावरण राहतंय. पण ही जी 97-98ची बॅच आहे, ह्या बॅचसाठी 96-97च्या बॅचमध्ये इकडं एवढ्यासाठी यायचं की जे ताणतणाव समजा दूर झाले, 3 दिवस झाले झोप येत नाही, कधी जायचं, कधी कार्यक्रम करायचा, कधी बोलायचं आणि बरेच काय बोलायचं म्हणून येतो. भाषणामध्ये काय तर सांगा म्हणलं, नंतर महागड सरांकडे थोडं बघितलं तर मला पुढे काय बोलावं समजलंच नाही. असं हे झालेलं. मला माझ्या म्हणजे पहिल्याच्या परिस्थितीमध्ये आमचे शिक्षक गुरु पण असे होते. मला पहिले एक जाणता राजा म्हणजे नाटक निघालेलं होतं सोलापूरला. माझी फीस भरायला पैसे नव्हते. मला हेडमास्टरांनी सुरुवाती सरांनी पैसे भरून पाठवले होते. ते मला म्हणजे महिन्यातून एकदा तर त्यांना आठवण येतं. तर त्यांचे मी स्क्रीनशॉट फोटो पण ते आता सध्याला हयात नाही, त्यांचे फोटो पण मी ठेवलेत माझ्याजवळ. झाल्यावर बेडगे सर आमच्या बाजूला राहायचे, गल्लीत राहायचे म्हणून मी त्यांना एकदा बाबू मेजरची मुलगी 10वी पास झाली होती, तिने पेढे आणून दिले होते ह्या कोपऱ्याच्या वर्गामध्ये. त्या टायमाला मी जसं घरी गावी बोलायचं तसं घरात जसं बोलायचं तसं नाना पेढा दे म्हणलो होतो. त्यामुळे सरांनी मला म्हणजे भरपूर मारलं होतं. अशा 2-3 आठवणी आहेत. ह्या आठवणी कायम म्हणजे वस्त्रे सर आडमुठा तू गदे डेली नापास होता असं बोलायचे. पण ज्या टायमाला मी पास होऊन आलो 10वीत, जेव्हा त्यांना पेढे दिले तर त्यांनी मला कौतुकाची थाप माझ्या पाठीवर दिली. किती तर आनंदानं मन भरून आला. भरपूर आठवण येते शिक्षक लोकांची. आणि ह्याच्यामध्ये असं वाटते की
96-97चा स्नेह मेळावा आज आमच्या सर्व मित्रांनी नियोजनबद्ध कार्यक्रम पूर्ण केल्याबद्दल मी सर्वांचे मी आभार मानतो. प्रथमतः सर्वात आगाव आणि फडकर विद्यार्थी म्हणजे रवी कुणाचं भांडण असलं की भांडणाच्या सगळ्याच्या अगोदर रवी सलगर भांडण लावा म्हणा लावा काही असू दे त्याच्यामध्ये रवी सलगर अग्रेसर आला. मी आगावपणा करा पण दुसऱ्याच माझ्याबद्दल मार खाणार अशी आमची सर्व टीम होती. 28 ते 29 वर्षांनी आमची भेट झाली. कमीत कमी एक वर्षांनी म्हणजे नियोजन चालू होतं. आज घ्यायचा कार्यक्रम उद्या घ्यायचा सगळं व्यवस्थित झालं कार्यक्रम आता. आणि आमच्या शाळेमध्ये तर टपरी गँग जास्त कमीत कमीत आणि सगळ्यात शांत बकरा प्राणी म्हणताना सतीश सोळंके सगळ्यात शांत. आता तो बोलेल पण सगळ्यात शांत प्राणी. आणि त्रिमूर्ती संघटनेचा एक अध्यक्ष होता मोरक्या. आणि आमचा एक भाईचा एक संघ होता आमचा एक दुसरा अर्जुन काळे. म्हणजे या 3 संघाने सगळ्यात स्टँडर्ड लेवलचा शेकापुरे म्हणा चव्हाण म्हणा बापू शिंदे म्हणा. आणि चव्हाण 10वी पर्यंत 1 नंबर हुशार विद्यार्थी आम्ही 12वी मध्ये फेल झाला तो आणि आम्ही 12वी मध्ये पास झालो. किती शोकांची का गोष्ट आहे का. नागनाथ चव्हाण 10वीला 70 का 75% घेत होता ना. आज 12वी तो फेल गेला राव. आम्ही छत्रपती शिवाजी कॉलेज उमर गेला जाऊन कॉपी करून पास झालो. 58% बनले आम्हाला. आज योगायोगाने काय झालं माहिती आहे काय आज आम्ही आगाव असल्यामुळे आम्ही गावातच राहिलो. आणि गावात राहून आम्ही समाजकारण म्हणा राजकारण म्हणा हे आमचं चालू आहे. आणि त्यांनी जे नापास होऊन पण 12वी नापास होऊन तो पुण्यात जाऊन कंपनीमध्ये एका कंपनीमध्ये परमनंट आहे. हे पण आश्चर्याची गोष्ट आहे. असं आदरणीय गुरुवर यांच्या मार्गदर्शनाखाली आणखीन मित्रांच्या मेहनतीने आता जो कार्यक्रम पार पडत आहे त्याबद्दल सर्व मित्र आणि मैत्रिणी खुश आहेत. मी पण त्यापैकीच एक भाग आहे. खूप शिकवून माणूस मोठा होतो असं प्रत्येकाला वाटतं. खूप शिकून मोठा होतो हे प्रत्येकालाच वाटतं. पण कमी शिकून सुद्धा पुढे जाता येतं की माझ्या समोर दिवस गेला. आणि आता हा दिवस अविस्मरणीय असून लहानपणापासूनच्या आठवणी आणि आज जो काही दिवस आहे तो 9वी-10वीच्या शाळेमध्ये बसल्यासारखं वाटतंय. लहान मुलांपेक्षा आम्ही लहान आहोत असं कुठेतरी वाटतंय. त्यामुळे हा दिवस आम्ही एन्जॉय करतोय आणि ही आठवण कायम जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत आठवण येतात. धन्यवाद. हॅलो सोलापूरचा मी प्रथमतः धन्यवाद करतो कारण यांनी वेळात वेळ येऊन संपादक साहेब आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. 96-97ची बॅच हे जवळजवळ 28 वर्ष पूर्ण होऊन 29व्या वर्षात पदार्पण केलेले आहे. आज हा दिवस आलेला आहे आणि हा क्षण आम्ही एवढा अविस्मरणीय क्षण आम्ही एवढा जपून ठेवणार आहे. परत हा क्षणाचे आम्हाला सतत आठवण येणार आहे. तरी मी सर्व माझ्या मित्रमंडळींचं शिक्षक वृंदांचं सगळ्यांचं मी परत एकदा अभिनंदन करतो. 96-97ची आमची ही बॅच आहे. हां आणि ह्या बॅच मधला हे स्नेह मेळावा आमचा एकदम उत्कृष्ट पद्धतीने साजरा झाल्याबद्दल मला फार आनंद होत आहे. आणि यातच श्रेय शेकापुरे अर्जुन काळे बापू शिंदे श्याम शेंडके यांना जाते. ह्यांनी पूर्व नियोजन केल्याबद्दल आता मला तर वाटतंय मी आता 28 वर्ष झालं शाळा सोडून असं झालंय असं वाटत नाही. आत्ताच मी 10वीला आलो काय की पण 10वीत मी सगळ्यात लहान होतो आणि सगळ्यात उशिरा येणारा प्लेअर. पण तो माझ्या हातमोड केलाय ते बापू शिंदेने सगळ्यात उशिरा येऊन आमची जागा त्यांनी घेतलंय. आणि एवढा आनंद होतोय की माझी इच्छा वर्षात नाही एकदा हे मेळावा व्हावा. एक दिवस म्हणल्यावर काय विशेष नाही. वर्षातनं सगळ्याचे मित्राची मैत्रिणीची गाठ होणार एकमेकाची सुखदुःख कळणार यासाठी मला पूर्ण आनंद होत आहे. आणि याबद्दल धन्यवाद सगळ्याचा. आणि हॅलो सोलापूरचा बातमीचा पण मी आभारी आहे. थँक्यू. 96-97 आमचा ही बॅच आहे आणि गेट टुगेदर 28 वर्ष आम्ही होऊन गेलेले तर या ही जास्तीचा 2 वर्षाला गेट टुगेदर व्हावा असं म्हणजे अपेक्षा. एवढा आनंद होतो की एवढा आनंद होतो की कधीच एवढा आनंद झालेला नाही आम्हाला. एवढा आनंद
तो बोला तुमचा. 96-97 आमची बॅच आम्ही आम्ही 28 वर्षानंतर सगळे मित्र एकत्र जमलेलं आहे. त्या आनंदात आम्हाला ताण वगैरे काही असं जाणवत नाही. अशा आज एवढं असं वाटतं की एवढा आनंद जिंदगीत पहिला आनंद असेल. लहानपण आठवलं, बालपण आठवलं, स्मरणीय आहे. स्मरणीय आठवण आहे. हॅलो सोलापूर न्यूजचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या 28 वर्षांच्या नंतर ज्या होणाऱ्या मेळाव्यात पूर्ण आठवणी त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये शब्दबद्ध केलेला आहे आणि याच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर असेल किंवा देशभर हा व्हिडिओ व्हायरल होईल. त्यामुळं हॅलो सोलापूर न्यूजचं खूप खूप आभार. सचिन मेत्रे सरांचं आम्ही खूप खूप अभिनंदन करतो. त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाला वेळ दिला आणि हे अनमोल क्षण त्यांनी त्यांच्या या न्यूज चॅनलद्वारे जगापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. त्याबद्दल धन्यवाद. आणि आपली शाळा आहे सगळीकडे आहे. अर्चना भारे आणि निवडाचा लवकर गाडी आहे का नाही? मला भूल आली नाही. शिक्षकाला नको